नमस्कार मंडळी. एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे CID. ही मालिका केवळ गाजली नाही तर आजही ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाले. मात्र या मालिकेत मुख्य पात्र ACP प्रद्युमन ही भूमिका अजरामर झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर ही भूमिका शिवाजी साटम यांनी साकारली होती. ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम यांनी हिंदीसह मराठीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दे धक्का या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली आहे. शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम हा देखील एक उत्तम कलाकार तसेच निर्माता आहे. शिवाजी साटम यांची सून देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर यांची ती मुलगी आहे. तिचं नाव मधुरा वेलणकर साटम असं आहे. तर मंडळी, ही झाली त्यांच्या कुटुंबाची माहिती. पण शिवाजी साटम यांच्या पत्नी कोण आहेत तुम्हास ठाऊक आहे का? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. शिवाजी साटम यांच्या पत्नीचे नाव अरुणा साटम असं आहे. चेहऱ्यावरून गंभीर दिसणारे हे अभिनेते खऱ्या आयुष्यात खूपच रोमॅन्टिक होते. शिवाजी साटम आणि अरुणा साटम हे अतिशय रोमॅन्टिक कपल होतं. त्यांची जोडी बघूनच वाटायचं की यांचा प्रेमविवाह झाला असणार. मात्र तसं काहीच नव्हतं. त्यांचं अरेंज मॅरेज होतं. अरुणा साटम या 70च्या दशकातही मॉडर्न होत्या. तर शिवाजी साटम हे अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. शिवाजी साटम यांच्या वडिलांनी अरुणाचे स्थळ हे त्यांच्यासाठी आणले होते. अरुणा साटम या महाराष्ट्र कबड्डी टीमच्या कॅप्टन होत्या. तसेच त्यांना छत्रपती शिवाजी अवॉर्डही मिळाला होता. नंतर त्यांनी कोचिंगही केले होते. मात्र अरुणा साटम यांची केवळ 24 वर्षाची साथ शिवाजी साटम यांना लाभली होती. कारण त्यांना कॅन्सरचे निदान झाले. 7 वर्ष त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र एक दिवस आला आणि होत्याचं नव्हतं झालं. अरुणा साटम यांचे निधन झाले. या त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून बाहेर येण्यासाठी शिवाजी साटम यांनी स्वतःला कामात झोकून दिलं. नायक, वास्तव, गुलाम ए मुस्तफा, सूर्यवंशम अशा सिनेमामध्ये त्यांनी काम केलं. तसेच शिवाजी साटम हे दिग्दर्शन आणि निर्मितीही करतात. तर मंडळी, शिवाजी साटम हा कलाकार तुम्हाला आवडतो का? आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आजही तितकाच आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.